नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला घरच्या घरी थ्रेडिंग कशी करायची ते सांगणार आहे. म्हणजे खूप परफेक्ट किंवा एक ना एक केस बरोबर येणाऱ्यासाठी नाही, पण आता आपल्याला कुठंतरी अर्जंट जायचं एखाद्या कार्यक्रमाला, समारंभाला आणि आपली थ्रेडिंग राहिलेली आहे. तर जुगाडू थ्रेडिंग किंवा परफेक्ट मी तर करत असते. किती मोठ्या कार्यक्रमाला जाऊ जा किंवा कसं जाऊ जा, ही तर मी घरच्या घरी थ्रेडिंग करते. एकदा दोनदा मी बाहेर केली असं. तर घरच्या घरी थ्रेडिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. घरच्या घरी थ्रेडिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोरा, म्हणजे शक्यतो थ्रेडिंगचा दोरा आहे, हा सॉफ्ट मऊ असते, कात्री आणि पावडर लागणार आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की थ्रेडिंग कशी करायची. अगोदर आपण दोरा किती घ्यायचा ह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मी दोरा कसा घेत आहे. आपल्या बोटामध्ये धरायचा, अंगठ्यामध्ये, जसं आपण कोणती वस्तू धरतो तशी, आणि आपल्या कोपऱ्यापर्यंत दोरा घ्यायचा आहे, कोपऱ्यापर्यंत, आणि तिथून तोडायचा. आणि ती तोडल्यानंतर गाठ मारायची आणि दोरा बाजूला ठेवायचा आहे. प्रत्येक जण कसं करतं, अगोदर थ्रेडिंग करतं आणि नको असलेले केस आहे ते कात्रीनं सीझरनं काढून टाकतं. पण तसं नाही करायचं. अगोदर सीझरनं याची बरोबरी करून घ्यायची, मग आपल्याला कुठं कुठं उरलेले केस आहेत ते बाजूला काढायचे. ही महत्वाची टिप आहे. मोठ्या मोठ्या पार्लरमध्ये सुद्धा कसं केलं जातं, अगोदर दोऱ्याने सगळे केस काढले जातात आणि पुन्हा कट केले जातात. अगोदर कट करायचे. बघा आता मी जे थोडे म्हणजे उरलेले ते केस आहेत ना, ते अगोदर मी हे कट करणार आहे. इथं वर आलेले उरलेले केस. आता बघा मी फक्त नको असलेला भाग आहे मी कात्रीने कट करून घेणार आहे. अर्ध काम तर इथंच होतंय खरं तर, पण आता माणसं मुद्दाम कसं की पण अगोदर तिकडे करतात. अगोदर ही कट करायचे, नको असलेले भाग केस काढून टाकायचे. म्हणजे आपल्याला कळणार आहे त्या खाली लपलेले की केस आपल्याला थ्रेडिंग काढून टाकायचे. म्हणून बघा मी नको असलेला अगोदर पार्ट बाजूला काढायला. आता मला नेमकं ओळखू आले की कोणते कोणते केस मला इथले काढायचे, दोन्ही पण थ्रेडिंगचे. आता मी दोऱ्याचं जे माप घेतलेलं आहे ते माप मी आता दोन्ही हातात असं धरायचं, 4-5 वेळेस असं फिरवलं की, आता ही तर बेसिक सगळ्यालाच माहिती, जे मुलीला पार्लर विषयी माहिती आहे त्याला तर माहिती आहे. असं असे त्याला लाईन गोल करून घ्यायचं ते. आता मी थ्रेडिंग करणार आहे. अगोदर मी माझ्या उजव्या डोळ्याची नाही, डाव्या करते आधी. बघा आता मी डाव्या डोळ्याची करणार आहे. थोडं पावडर लावून घेते, थोडं असं केस चिकटल्यासारखं वाटतं. जर अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल आणि थ्रेडिंग वाढली असेल आणि आपल्याला थ्रेडिंग करायला जर वेळ नसेल, म्हणजे पार्लरमध्ये जायला जर वेळ नसेल, त्यासाठी ही योग्य आहे. प्रत्येक वेळीच घरी करावं म्हणण्यासाठी नाही, जुगाडू थ्रेडिंग आहे ही बरी. मला पण पहिल्यापासून पार्लरची इच्छा होती, पार्लर करावं का नाही. मग लग्नानंतर प्रतिष्ठाच्या पप्पानं मला पार्लरचे क्लासेस लावले होते. 2 दिवस केलं मी, म्हणजे थ्रेडिंगचा दोरा मला तिथलाच भेटला होता क्लासचा. मग 2 दिवस केलं, पण पुन्हा प्रतिष्ठा स्पोर्टात म्हणजे राहिलेलं कळलं होतं. मग इथं आमच्या म्हणजे जिथं पार्लर लावलं होतं त्या पार्लरपासून थोडंसं घर लांब असल्यानं गाडीवर येणं जाणं होईल म्हणून मग पुन्हा ते क्लासेस जे मी स्किप केले ते राहिलं राहूनच गेलं. म्हणजे ती इच्छाच राहून गेली. पुन्हा आता ते आता थोडं करत असते घरी काहीतरी. बघा जवळपास माझी थ्रेडिंग होत आलेली आहे. मी पुन्हा बिफोर आणि आफ्टर तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे फोटोमध्ये परत. बघा ही होत आली माझी, एका डोळ्याची, एका भुवईची. मी तर घरीच करत असते, कधीच पार्लर नाही. एका दुसरी वेळी गेली असलं लग्नाच्या टाइमिंगला वगैरे. इकडच्या डोळ्याची माझी झाली जशी मी करते ती. मला ब्रॉड आणि इथल्या साईडनं पसरट रुंद आणि इकडच्या साईडनं निमुळती आवडते. पॉईंटचं कसं असू नसू, पण इथं ब्रॉड एकदम आवडते आणि इकडं निमुळती आवडते. तशीच केलेली आहे मी. बघा ही आता इकडची बघा, मी इकडची पण आता करणार आहे थ्रेडिंग. असो, पार्लरची माझी इच्छा काय पूर्ण झालेली नाही, पण ती एका म्हणजे चांगल्या गुड न्यूज निमित्तानं झालेली नव्हती. कारण प्रतिष्ठा म्हणजे मी प्रेग्नंट राहिले होते. मग प्रतिष्ठाचा जन्म झाला, किंवा प्रतिष्ठा म्हणजे मला संतती प्राप्त झाली, मातृत्व मला मिळालं. त्याच्यामुळे तीच म्हणजे योग्य सुखाची गोष्ट आहे मला. पूर्ण थ्रेडिंग झाल्यानंतर ॲलोवेरा जेल लावलं तर चांगला आराम भेटते. मी काय आता लावत नाही म्हणा, पण आता ते टिप म्हणून बरं आहे, ते सॉफ्ट होत असणार आहे स्किन. कारण आता थ्रेडिंगची सवय नाही, इथले सगळ्याच्याच ज्यांना थ्रेडिंगची रेग्युलर सवय आहे त्यांची थोडीशी त्वचा निबर झालेली असते. त्याच्यामुळे ते थ्रेडिंग करताना किंवा थ्रेडिंग झाल्यानंतरही दुखत नाही.
ज्यांचं नवीन आहे किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांचं दुखते, थ्रेडिंगची लाल बाजू होते किंवा दुखते. बघा माझी थ्रेडिंग कशी, म्हणजे थ्रेडिंग करण्याची पद्धत कशी वाटली ती सांगा, ट्राय करा घरी. आता थ्रेडिंग पण एवढी महागडी होत चाललेली आहे की बस, म्हणजे तेवढे पैसे असतात आपल्याकडे, कुणाकडे नाहीत असं नाही हे थ्रेडिंग इतके. पण स्वतःनं केल्यानंतर काय स्वतःचा टाइमपास पण होते, थोडासा टाइम करते माझा तर एखादा तास जाते बाबा, ती लावा ती लावा. थ्रेडिंग काय होते 10 मिनिटात, इकडची पद्धत तिकडची पद्धत जाते, 1 तास टाइमपास चांगला होते, निघून जाते 1 तास कसा तरी.